आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाकडून मतदार जनजागृती करण्यात येत असून यासाठी विविध उपक्रम देखील राबवले जात आहेत। याच अंतर्गत गुरुवारी शहरातील फुटाळा तलाव परिसरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मनपातर्फे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत अनेक मतदार जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। या कार्यक्रमांचा उद्देश 15 जानेवारी रोजी होणाऱ्या आगामी निवडणुकीत नागरिकांचा सहभाग वाढवणे आहे। मनपा प्रशासनाने नागपूरच्या प्रसिद्ध फुटाळा तलाव परिसरात तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी एक सेल्फी पॉइंट तयार केला आहे। मनपा आयुक्तांनी स्वतः गुरुवारी इथं भेट दिली आणि मतदानाच्या अधिकाराची माहिती दिली। मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मनपाने सुरू केलेल्या कार्यक्रमांची माहिती देत मतदार कसे सहभागी होऊ शकतात हे सांगितलं। आयुक्तांनी प्रशासन या प्रकारच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करत आहे हे देखील स्पष्ट केलं। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती येत्या 15 जानेवारीला होणार आहे। त्या अनुषंगाने महानगरपालिकेने विविध जे स्वीप कार्यक्रमांतर्गत उपक्रम सुरू केले त्याचाच हा एक आमचा उपक्रम होता। त्यातला इथे आपण फुटाळा लेकला सेल्फी पॉईंट तयार केले आणि असे अनेक जे आपले गार्डन्स आहे किंवा महत्त्वाचे लोकेशन्स आहे शहरामध्ये तिथे आपण सेल्फी पॉईंट्स तयार करतो आहोत। आणि जे यूथ आहेत किंवा सर्वसाधारण लोक आहेत त्यांना आम्ही सांगतो की आपण इथे येऊन आपण एक निर्धार करायचा आहे की सगळ्यांनी मतदान करायचं आहे 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याचा एक सेल्फी घेऊन आमच्या NMCच्या वेबसाईटवर सोशल मीडिया हँडलवर जो तो पोस्ट करायचा आहे त्याला आम्ही रिपोस्ट करू, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चांगला मेसेज जायला पाहिजे की सर्व नागरिकांनी येऊन जास्तीत जास्त नंबरने आपल्याकडे निवडणुकीमध्ये हे मतदान करावं यासाठी।